स्फूर्तीदायक टाळी लागते. एकदा प्रत्येकाची टाळी वाजली पाहिजे. ही टाळी राणेसाहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे लवकरात लवकर ती 3 कामं आता अजेंडावर घेतली लवकर लवकर पूर्ण होतील. उद्या अरविंद केजरीवाल पंतप्रधानांच्या घरावरती लॉंग मार्च करणार. एक लक्षात घ्या, पंतप्रधानांच्या घराच्या अवतीभोवती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे विषय असतात. आता शेवटी हे जे आमचे विरोधक आहेत त्यांची मानसिक संतुलन त्यांचं एवढं बिघडलेलं आहे की त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीमध्ये पण चिंता नाही. म्हणजे एक राहुल गांधीजींच्या घरी पंतप्रधान राहिलेले आहेत, दुसरे अरविंद केजरीवाल स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तरीही त्यांना पंतप्रधानांची सुरक्षा ही किती महत्वाची असते देशासाठी हेही ज्यांना कळत नसेल तर त्यांच्या भोवतीची कीव करायची वाटते. मला वाटतं आमचं केंद्र सरकार योग्य पद्धतीने या विषयाला हाताळेल. सरकारने मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील 7 ऑगस्ट पासून राज्यव्यापी दौरा करणार. मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटीलजींचे आमच्या सगळ्यांचा अतिशय उत्तम संवाद आहे. त्यांच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्न त्यांना कुठेही अगर उशीर झालेला वाटत असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांच्याबरोबर बसू, मार्ग काढू. शेवटी तेही समाजाचं नेतृत्व त्या समाजासाठी प्रश्न सोडवायला प्रयत्न करतायत. आम्हीही मराठा समाजाचे आहोत. आम्हालाही वाटतं की जे काय आमची मुलं मुली आहेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. प्रशासनामध्ये काही 1-2 विषय राहून जातात जे त्यांच्या मागण्या असतील. आम्ही निश्चित पद्धतीने जरांगे पाटलांबरोबर बसून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने काम करू. शेवटी ह्या राज्यामध्ये जे आदरणीय आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच कालावधीमध्ये सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे, सर्वात जास्त त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. म्हणून मला विश्वास आहे मनोज जरांगे पाटलांचे जे काही विषय असतील त्यांनी बिलकुल अस्वस्थ होऊ नये. त्यांना न्याय देण्याचं काम आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल हा विश्वास तुमच्या माध्यमातून त्यांना देतो. मला वाटतं राष्ट्र स्वयंसंघ हे राष्ट्र प्रथम मानणाऱ्या एक ते संघटना आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भारत मातेला जे खऱ्या अर्थाने जे त्यांना आम्ही भविष्य मानतो त्यांच्याशी संवाद साधून अगर आपल्या या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे आदरणीय सरसंघचालक अगर भूमिका घेत असतील, संवाद साधत असतील ते निश्चित पद्धतीने स्वागतार्ह आहे. त्यांच्या त्या संवादामुळे आमचा हिंदू राष्ट्र निश्चित पद्धतीने अजून भक्कम होईल असं मी मानतो. बघा, महाराष्ट्र धर्म स्वतंत्र कायदा जो आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही हिंदू समाजाला विश्वास दिलेला की लव जिहाद सारखे जे केसेस होतात त्याला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक सक्षम किंवा कडक, सर्वात कडक धर्म स्वतंत्र कायदा आम्ही आणू, धर्मांतर विरोधी कायदा आणू. आणि तसंच आता गेल्या मंत्रिमंडळात अधिवेशनामध्ये धर्म स्वतंत्र कायदा पास झाला आणि मग माननीय राष्ट्रपतींची त्याच्यावर स्वाक्षरी झालेली आहे. आता आमच्या राज्यामध्ये आमच्या कुठलीही हिंदू माता भगिनींकडे कोणीही जिहादी लव जिहादच्या नावाने वाकड्या नजरेने बघू शकणार नाही एवढी ताकद त्या धर्म स्वतंत्र कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून कुठल्याही माझ्या बहिणीकडे, हिंदू बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर 7 वर्षाची शिक्षाची तरतूद त्या धर्म स्वतंत्र कायद्यामध्ये आहे. म्हणजे 7 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाला बघू पण शकत नाही एवढी ताकद त्या धर्म स्वतंत्र कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून मी ह्या कायद्याचं स्वागत करतो. ह्याचं सगळं श्रेय जे राज्यातले असंख्य आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ज्यांनी दिवस रात्र एक करून हिंदू सकल मोर्चे काढले, हिंदू समाजाला जागवलं, हिंदू समाजामध्ये फिरून खरी परिस्थिती मांडली, असंख्य आमच्या हिंदू बहिणींचं प्राण वाचवलं. या धर्म स्वतंत्र कायद्याचं सगळं श्रेय मी माझ्या त्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला देत. शेवटचा एकच प्रश्न, बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यानंतर आदित्यनाथने टीका करताना असं म्हटलंय की भाजपला सरकार चालवता येत नाही. पंतप्रधानांच्या विरोधात देशभरात रोष असल्याची टीका त्यांनी. एका पोटनिवडणुकीमुळे हे लोकांना एवढा आनंद होतो, मग बीएसटीची हे निवडणूक हरले म्हणजे काय मराठी माणसांनी हे लोकांना ढोंगणावर लाथ मारून काढलं आम्ही असं म्हणायचं का? बीएसटीची जी निवडणूक हे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन लढली
तोंडावर आपटले. मग मराठी माणसांनी ह्यांना हकलून टाकलं असं म्हणायचं का? पोटनिवडणुकाचा निकाल ठीक आहे, आम्ही लोकांच्या जनमताचा आदर करतो, पण काही महिन्या अगोदर पश्चिम बंगालचा पण निकाल लागला. तो पुराचं पुरं राज्य आज भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून काम करतो, म्हणजे तिथे काम करतोय. म्हणून अशा कुठल्या तरी शेमड्या मुलांनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या वरिष्ठांना सांगू नये, तू पहिलं तुझी वर्ळी सांभाळ, कारण का तुझी 29ला नाडी सोडण्यामध्ये आम्ही सगळेजण सज्ज आहोत. सर सर देखिए सर अभी तक क्या था? सर जंतर मंतर में आंदोलनकारी कह रहे थे कि भारत को हम नेपाल बना दीजिए, लेकिन नेपाल में आज विपरीत चित्र दिखाई दे रहा है अल्पसंख्यक के बारे में, क्या कहेंगे आप? नेपाल ये हिंदू राष्ट्र बनने के दिशा में जा रहा है. जो हमारा भारत हिंदू राष्ट्र है वही आज नेपाल हिंदू राष्ट्र बनने की दिशा में जा रहा है. और जिन्होंने भी हिंदू समाज को ललकारा है, हिंदू समाज के विरुद्ध भूमिका ली है, वो सारे के सारे मिट्टी में मिल चुके हैं. इसलिए नेपाल हो या भारत हो, जहाँ जहाँ हिंदू की संख्या ज्यादा है वो सबसे ज्यादा सुरक्षित देश कहा जाता है. और जो आज नेपाल है और हमारे भारत देश में तो पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हाँ सभी हिंदू राष्ट्र में हम सभी लोग सुरक्षित है. इसलिए मुझे लगता है कि और हिंदू राष्ट्र बनने चाहिए आने वाले समय में. ये तो शुरुआत है. महाराष्ट्र में धर्म कायदा आ जाए, ठीक है, धर्म स्वतंत्र कायदा मतलब एंटी कन्वर्जन बिल जिसको हम कहते हैं, जो हमें विधानसभा के चुनाव के वक्त महाराष्ट्र के हिंदू समाज को हम लोगों ने शब्द दिया था. हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने प्रचार के वक्त ही शब्द दिया था कि महाराष्ट्र में सबसे मजबूत एक हम एंटी कन्वर्जन बिल लेके आएंगे, जिसको हम धर्म स्वतंत्र कानून कहते हैं. वो हम लोगों ने पहले कैबिनेट में पास किया, फिर विधानसभा में पास किया. अभी ऑनरेबल प्रेसिडेंट ने, राष्ट्रपति जी ने उसके ऊपर सिग्नेचर किया है. अभी हमारे महाराष्ट्र में कोई भी जिहादी अगर हमारे किसी भी हिंदू बहन के तरफ अगर गंदी नजर से देखेगा ना, तो हमारे पुलिस उसको 7 साल तक उसके अब्बा को मिलने नहीं देंगे. इतनी ताकत वो कानून में है, इतनी प्रावधान वो कानून में है. और इसलिए इस कानून जो आज धर्म एंटी कन्वर्जन बिल आया है, पास हुआ है, उसका पूरा श्रेय मैं हमारे हिंदुत्ववादी कार्यकर्ताओं को देता हूं, जिन्होंने हिंदू सकल मोर्चा निकाले, बहुत हिंदू समाज को जाके उनसे संवाद किया, उनको ताकत दी. इसलिए आज का दिन ये हमारे सभी हिंदू समाज के जो हिंदू समाज के लिए काम करने वाले जो हिंदुत्ववादी विचार के कार्यकर्ताओं का उनको पूरी तरह से मैं श्रेय देता हूँ. आज आमच्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये जे 1999 पासून या इकडे राहणारे जे रहिवासी होते, त्यांना त्यांची भूखंड असो किंवा घरं त्यांच्या नावाने नव्हती. 99 पासून असलेला त्यांचा जो लढा आहे, आमचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं महायुतीचं सरकार आल्यानंतर जो प्रवास सन्मान्य राणे साहेबांनी 99ला सुरुवात केला, तो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्याला आकार देण्याचं काम केलेलं आहे. माझ्या दृष्टिकोनातून आतापर्यंत 10% काम झालेलं आहे. आता फक्त 7-12 यांच्या सगळ्यांच्या नावाने लागलेलं आहे. आता इथे जे सुविधा पाहिजे, इथली नगरपंचायत जाहीर झाली पाहिजे, अन्य एकंदरीत इथे शहरासारखे मिळणारे जे 18 प्रकारचे जे नागरी सुविधा आहेत, त्या प्रत्येक नागरिकाला द्यायला लागतात, ते सगळ्या मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून, पालकमंत्री म्हणून आता आम्ही कामाला लागलेलो आहे.